ते व्हिडिओ करू नकोस. माझ्या आयुष्यात खूप त्रास आहे मला. ट्रॅव्हलिंगचा त्रास होतो, सगळा त्रास होतो, काहीच होत नाही. आणि खूप थका येतो, मग त्याच्यामुळे स्वयंपाक होत नाही. मग तुमचे 2 शब्द ऐका. गुड मॉर्निंग गाईस, कसे आहेत? बरे आहेत ना? मी बरा नाही आहे. रात्रभर माझी झोप झाली नाही आहे, कारण की रात्रभर आमच्या घरात लाईट नव्हती. घरात काय, आमच्या फेजमध्येच लाईट नव्हती. आणि फेज म्हणजे आय शो यू. बेसिकली ही एक बिल्डिंग आहे, ती एक बिल्डिंग आहे आणि आमची एक बिल्डिंग आहे. ही एक फेज आहे आणि बाकीचे वेगळे आहेत. तर हा फेज 2 आहे आणि इकडे लाईट काल नव्हतीच. फेज 1 मध्ये होती आणि फेज 3 मध्ये होती. बट आणि हे प्रत्येक वेळेसचा प्रॉब्लेम झाला आहे. आमच्याकडे लाईट नसतेच आणि वाय शुड वी सफर एव्हरी टाईम. ही बिल्डिंग आहे, ती एक बिल्डिंग आहे आणि आणि आम्ही आम्ही आमची 3च बिल्डिंग असतात जे सफर करतात. ह्याच्यामुळे रात्रभर म्हणजे झोप झाली नाही. फुल क्रँकी आहे मी. डोकं दुखतंय माझं. उद्या जिमला जायचं होतं, ते जाऊ की नको असं विचार होता, कारण की माझी झोप नीट झाली नाही आहे. जर मी जास्त स्ट्रेस घेतला, स्ट्रेस आउट केलं, तर माझं पुढचे कामं नाही होणार. आणि आज पण माझ्या 2 मीटिंग्स आहेत, तिकडे जायचं आहे. तर आता पूर्वेचं झालं आहे क्लायंट संपून. आता मी चाललो आहे परत ऑफिसला, कारण की मला जे प्रॉसेस करू शकते तर ते संपलेत. आता ते घ्यायला चाललं आहे. ठीक आहे. त्यानंतर जायचं कांदिवलीला. काय ऐरोलीच्या ब्रिजवरती. लेट्स गो. ओके, डन विथ माय सेकंड मीटिंग. अच्छा, मला एक विचारायचं होतं. मी आता जेव्हा माझे ब्लॉग बघत होतो, त्याच्यामध्ये ना बॅकग्राऊंड नॉईज मी काढतोय, म्हणजे येत तर नाही आहे, कारण की माईचा काही प्रॉब्लेम तर नाही आहे. बट मला काही प्रॉब्लेम्स येतात का, मला सांगत जाते तुम्ही कमेंट्समध्ये. मला आवडेल, म्हणजे मला डे बाय डे इम्प्रूव्ह करता येईल त्याच्यामध्ये. कारण की असं मला वाटत होतं की माझे ब्लॉग्स ऐकून मला थोडंसं असं खडबडीत आवाज येत होता, असं मला वाटत होतं. तसं नसेल तर चांगलं आहे, असेल तर सांगा, म्हणजे आपण इम्प्रूव्ह करू. कारण की एकच दिवस नाही करत आहे ब्लॉग, 365 डेज चालू आहे आपला आणि रोज करतो आहे. भाई वाट लागते. मी बोललो तर हा चॅलेंज घेतला आहे, 10 दिवस झालेत. हा आता 12th डे. बघू, डेंजर काम आहे. म्हणजे घासली माझी, सिम्पल सांगतो, घासली. आज ना काय झालं, मी ना रेकॉर्ड काय विसरलो, काय माहिती, असे मुवमेंट्स कसे माहीत नाही. मी ना ट्रेनमध्ये बसून येत होतो आता कांदिवलीला. तरी ना माझ्या बाजूला येऊन माझा एक पोरगा, छोटूसा पोरगा होता. ते येऊन माझ्या आमचं झोपून घेतलं. आईने त्याला उठवलं आणि मग त्याला बोललं, अरे चल चल, ट्रेन स्टेशन आलं आहे. माझा निघाला. भांडण झालं आहे. भांडण झालं, भांडण झालं, भांडण झालं. गाडीच ठोकली डायरेक्ट. स्कूटी अर्धी झाली ना ती. स्कूटी को आगे से ठोक दिया. गलती लगता है वो औरत की थी. वो सब बता रहा है उसको तेरी गलती है, वो मान नहीं रही है. मस्त. आता खाऊयात. आता खाऊ दे, नंतर बघू नका, नंतर नका लावू, खातो मी. तर आता घरी आलो आणि हां गाईस, तुम्हाला मी माझी बाईक नाही दाखवली. ओ शिट. तर अशी मी डिक्की लावून घेतली आहे फॉर हेल्मेट. आणि ही माझी बाईक आहे, TVS स्पोर्ट. मी याला प्रेमाने स्पोर्टू बोलतो. स्पोर्टू, आपली स्पोर्टू आहे. कारण की काय ॲव्हरेज येते, ऑलमोस्ट 60चा ॲव्हरेज येते मला ती गाडी. खरंच चांगली आहे बाई. म्हणजे ॲज अ सिटी एरिया कम्यूट करायचा असेल मला तर बेस्ट गाडी आहे. म्हणजे आत्तापर्यंत जेवढं पण मी जातो इकडे तिकडे, खूप हेल्प केलं आहे. थांबा, चला दाखवते मला. ए थँक्यू बोलते ही, थँक्यू बोलते मला की मी घरी येऊ माझ्या. तू दुपारी काय म्हणत होतीस मला फोन करून?
दुपारी काय बोलत होतीस मला फोन करून? मी येतं राहणार नाही घरात, मला मी बाहेर जाणार नाही. अजून काय करू? का? माझी घर एकटीची जबाबदारी नाही आहे माझी. तो विषयच नाही आहे, तुला होत नाही ट्रॅव्हलिंग म्हणून ना. हो, दोन्ही पण. ट्रॅव्हलिंगचा तर असं तो सगळा त्रास होतो, काहीच होत नाही. आणि खूप थका येतो मग त्याच्यामुळे स्वयंपाक होत नाही. मग तुमचे 2 शब्द ऐका, मी कधी तुला काय बोललो स्वयंपाकाबद्दल? मला वाईट फील होतं ना ऐकून. तुला होतं ते असं, तू ओव्हर थिंकिंग करतेस ते माझे काय चुकी? माझ्याकडून स्वयंपाक होत नाही, माझ्याकडून मला काही होत नाही. ते व्हिडिओ करू नकोस. माझ्या आयुष्यात खूप त्रास आहे मला. काय कॅल्क्युलेशन करणार तिकडे? तुझं तिकडे जेवण करणार, आमचं काय? ते तुम्ही बघायचं. नॅचरली. हे काय बनवतोय? खायचं पीठ दे. कोणतं पीठ? हो, बेसन. अच्छा, तळतेस तू? गाईज, आई घर सोडून नाही चालली आहे, ती शिफ्ट होत आहे कारण की तिला इझी पडतं कम्युट व्हायला हॉस्पिटलमध्ये, म्हणून. सो चिल, इट्स जस्ट अ कपल ऑफ डेज, कारण की आईचा कधी पण ट्रान्सफर होऊ शकतं, बरोबर ना? त्या सिच्युएशनमध्ये कसं आपण डील करू शकतो ते काय नाही, सगळं होतं चांगल्यासाठीच होतं. आपण पण चांगली सुरुवात करू. गाईज, BKC मधून आणलेलं एक्झिबिशन मधून मुगाचं पापड हे आम्ही वापरत आहोत. आई नुसतं शॉपिंग पण करत नाही, त्या शॉपिंगचा वापर पण करते. काय पाहिजे तुला? स्पून. गाईज, स्पून आणतोय मी. गाईज आता मी स्पून आणतोय. गाईज, ह्याला स्पून म्हणतात. हे स्पून गाईज मी आता देणार आहे माझ्या आईला. आई, स्पून आई. गाईज, बघतायत आई, स्पून. शॅलो फ्राय करते आई ती कॅप्सिकमला माझी आई. गाईज, ते बघा, आईने आता डुबवलं आहे. आता गाईज ते आता काढणार आणि गाईज मग ते टाकणार त्याच्यामध्ये. मग गाईज, मग आपण गाईज करून मशी होणार आपण. गाईज, माझ्या आईला तेल तर टाकून उघडता येत नाही. तेल उडलं असतं तर कसं वाटेल? हा गाईज, उघडलं. माझी आई हाय स्ट्रॉंग आहे, हल्कची मुलगी. तेल टाकलंय गाईज. तेल टाकून कधी तळणार आहे. सगळ्यात अनहेल्दी जेवण म्हणजे कॅप्सिकम विथ बेसन आणि तेल. हे सगळ्यात अनहेल्दी आहे गाईज, हे तुम्ही खाऊ नका. हिला सवय आहे कारण की ती थोडी मेहनती आहे म्हणून ती करू शकते, आपण करू शकत नाही कारण आपण थोडी मेहनत करत नाही. काही समजून घ्या आणि हे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही. आई, एवढं लवकर काय होणार आहे का? ते कसं होणार ते एवढं लवकर? ते रे वेळा का त्रास. गाईज, आता मला आईने सांगितलं ताट घेते गाईज, तर मी ठेवणार आहे ताट गाईज. ओके गाईज. हां गाईज, आईने सांगितलं की तव्यात ते पोहे काढून घ्यायचे ताटामध्ये आणि मला तिला वाढायचं आहे. मी नको जेवण तरी चालेल, पण आईने पुढे जेवायला पाहिजे गाईज, कारण की लक्ष्मी ही सगळ्यांनी करायची असते. गाईज, आता पापड काढत आहे गाईज. पापड तळायला घेणार गाईज. नाही गाईज, मी पापड खात नाही कारण की गाईज मी अनहेल्दी नाही खात. मला जिम ट्रेनर माझा ब्लॉग बघतो, माझी वाट लावेल गाईज. पप्पा पापड खातात. रात्रीचे किती वाजले बघा, 9:15 आणि यम्मी म्हणतात. ही काय वेळ आहे पापड खायची? टेस्टिंग करतोय. कसं टेस्टिंग करतोय? त्यात एवढं तेल आहे आणि खूप तेल आहे त्यात, खूप तेल. मी खाल्लंय मग. हे काय बोललं ना, तेल आहे खूप. तेलाला कधी खोकला? तेल खोकला येतो. मिरची आहे त्याच्यामध्ये. मिरची नाही आहे, ते तेल तुम्हाला लागलं ते जास्त. गाईस, तुम्ही सांगा, हे तेलमुळे खोकला आला की मसाल्यामुळे खोकला आला? तुम्ही सांगा. मी तर बोलतोय तेलमुळे खोकला आला. व्हिडिओ टाटा माहिती काय? आई घरी सोडून चालली. खरंच आहे. म्हणजे खरंच त्यांना रिझन सांगितलं मी काय की एक्सपेन्स मॅटर करतो. ऑब्विसली तिला सकाळी कोण नसतं तिच्याकडे सोडायला, तिला लेट होतो ऑफिसला, पंचिंग टाईम लेट होतो. लांब आहे का लांब आहे खूप घर, त्यापेक्षा तिकडेच क्वार्टर्समध्ये राहिले तर बरं आहे ना, असं सगळ्यांना सांगितलं नाही. तुला न्यूटन्स लॉ माहिती नाही? काय न्यूटन्स लॉ? कसला न्यूटन्स लॉ? सायन्स स्टडी नाही का? ती कॉमर्सवाली आहे. ती कॉमर्सवाली आहे ना. तुमचं सायन्समध्ये आली ना?
सायन्समध्ये आली म्हणजे सायन्स अभ्यास केला की नाही हे माहीत नाही ना. ती नुसतं बायो वाचलं आहे. न्यूटनचं ग्रॅव्हिटीचा लॉ आहे, परंतु अजून पण एक असं आहे की जिथे मांजर जाते, मांजर ज्या याच्यातनं जातात रस्त्यात, तर बाजूला जरी मोठं होत असेल तर पिल्लं त्या मांजरीच्या पाठीमध्ये येतात. तुमचं म्हणणं काय? वॉटरमध्ये आई गेल्यावर पोरं पण तिकडेच जाते. पोरं नाही येणार, एक पोरगा जाईल, तिचा लाडका पोरगा जाईल. मी नाही येणार. तुला असं नाही, तिचा लाडका एकच आहे ना, असं काय नाही, पार्थ सोळंके. असं काय आहे, त्याचा लाडका येतो. तुम्हाला भेटीला राहायचं म्हटलं तुम्हाला आनंद वाटणार. तसं नाही, पण मला नाही वाटत मी तिकडे जाऊन करणार काय. त्याचं लाईफ आहे, पण तिकडे जाऊन करणार काय क्वार्टर सुद्धा जाऊन. तुला इथे अपडाऊन करावं लागेल. मग that's it for today. थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. असंच हसत खेळत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मजेत राहा. बाय.